आशिया खंडातलं सगळ्यात मोठं रेशीम कोचचं मार्केट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो, फक्त फॉलो करून घ्या। नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती मी माझी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून शेतीमध्ये रेशीम उद्योग करतोय। अकाउंटला व्हिडिओ पडत नव्हते, याचं कारण होतं की मी बँगलोरला आलो होतो आणि त्यातल्या त्यात आरसीबी पण जितली होती। आता ना चला सगळं मेन मुद्द्यावरती फोकस करू बरं। याच्या आधी आपण जेवढा रेशीमचा कोर्स जेवढा काढला होता ना, हे सगळा आपण बीडच्या रेशीम मार्केटला सगळा विकत होतो। तर खास तुम्हाला सांगायसाठी बँगलोरहून 50 किलोमीटर आलो मी रामनगरला। रामनगरम येते खैर काही कवाय ना असाला महत्व आहे। आता हे गव्हर्नमेंटचं कोकण मार्केट आहे रामनगरमचं सगळ्यात मोठं। आल्या आल्या तर पाठीपाशी एक फोटो आणि थोडंफार काहीतरी दणकून घेतलं। आता मेन मुद्दा सांगायचं म्हटलं तर तुम्ही असं समजा की आशिया खंडातलं तर जा ठीक आहे, पण भारतातलं पण एक नंबरचं सगळ्यात मोठं टॉपचं हे बँगलोरचं रामनगरमचं मार्केट आहे रेशीम कोचचं। लय कालावधी आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, कारण की एक शेतकऱ्याचा मुलगा अमेरिकेला काहीतरी ट्रान्सपोर्ट करायचा प्लॅन करतोय। मला माहिती नाही ही गोष्ट सांगितलेली तुमच्या लक्षात नसेल म्हणून। कशी राहणार आहे, तुम्ही फॉलोच करीत नाही ना, लक्षच देत नाही ना हो। बस विषय संपला। जी मला गोष्ट लागत होती ती इथं भेटली, जो की पिवळा कोस। आता पिवळा कोस आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदम रिअर, म्हणजे नाही म्हटल्यापासूनच जमतं, तरी पण हे कोणी आपले शेतकरी करत नाही, आपले सगळे पांढरेच करतात। रेशीम कोस म्हणून राहिलो मी। आता आपल्या बीडचं मार्केटचा आणि इथल्या मार्केटचा लय मोठा फरक आहे बरं। आता हे फरक मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल, म्हणजे पार्ट 2 मध्ये सांगतो। पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की पिवळा कोस आळ्या करतात म्हणून? पिवळ्या पण करते रे भाऊ, पण त्यांचं फर्टिलायझेशन थोडं वेगळं असतं। आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो बँगलोरचे रेट कसे ठरतात म्हणून, आणि बँगलोरचे व्यापारी माल कसा बघतात म्हणून। बाकी काही मागणं नाहीये तुमच्याकडे, फक्त एवढंच मागणं की एक फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा।